आपण बुशी डॅमच्या ऑपोजिट साईडला, म्हणजे या बाजूला बुशी डॅम आहे आणि याच्या ऑपोजिट साईडला इकडे बघा क्रोकरी मार्केट आहे. तर आपण या क्रोकरी मार्केटला भेट देणार आहे. हा जो बुशी डॅम्प आहे हा लोणावळ्याचा बुशी डॅम्प मी सांगते. आंबेविलाला जाण्याचा जो रस्ता आहे त्या लगतच अशा प्रकारे तुम्हाला इथे भरपूर क्रोकरीची दुकानं आहेत. ही दुकानं होलसेल आणि रिटेलर अशा दोन्ही प्रकारामध्ये व्यापार करतात. तर होलसेल रेट वेगळे लागतात. तुम्ही त्या पद्धतीने माल घेतला तर रेट नक्कीच कमी करून मिळतील. आणि पार्किंग असं बाहेरच्या बाजूला लगेचच आहे. आज आज मी तुम्हाला येथील 2 दुकानं दाखवणार आहे. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होतोय, पण पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला साधारण अंदाज येईल या दुकानांमध्ये काय काय मिळतं. तर मी साधारण रेटसुद्धा स्क्रीनवर दिलेले आहेत, काही तोंडाने सांगितलेले आहेत. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा इथं हे सर्विंग ट्रे आहेत. तर हे वेगवेगळ्या शेपमधल्या, हा थोडासा वेगळा शेप आहे, स्क्वेअर आहेत. परत पलीकडं बघा, मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेलच, बरेच शेप आहेत, पानाचा शेप आहे आणि अशा प्लेट्स आहेत. प्लेट्समध्ये पण भरपूर कलर आहेत आणि तुम्ही असं मॅचिंग सेट पण करू शकता पूर्ण क्रोकरीचा. आणि पूर्ण क्रोकरीचा सेटसुद्धा आहे आणि तुम्ही इथूनही तुमच्या आवडीचा सेट बनवून घेऊन जाऊ शकता. तर फक्त इथे एकच प्रॉब्लेम आहे, इथं पार्किंगचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं तुम्हाला पार्किंगची सोय दुकानाच्या पुढंच पार्किंग करावं लागतं. इथे बघा हे आपल्याला डिस्पेन्सर आहे. हा आहे बघा आपल्या पेस्ट आणि ब्रश ठेवण्याचा पूर्ण सेट ठेवण्याची एक पॉट आहे. हा 250 रुपयापर्यंत आहे. हे छोटे छोटे बाऊल आहेत. हे 50, 40, 100, 150 असा शेप वाईज आहेत, साईज वाईज आहेत सॉरी. आणि यानंतर बघा आपण इथे इसेन्शियल ऑइल टाकू शकतो असे पण आहेत. सॉसपॅन आहेत. ही बॅग आहे, यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता, चमचे, पेन वगैरे. ही आहे 100 रुपयापासून पुढं. हा सर्विंग ट्रे आहे, सर्विंग भांडं आहे. हे चौकोनी आकारामध्ये आहे. 250, 200 ह्या घरामध्ये आहे. हे पण सर्विंग पॉट आहेत सगळे. हे एकात एक बसणारे असा 3चा 4चा सेट आहे. 400, 500, 600, 700, 800 ह्या घरामध्ये हे पॉट आहेत. साईज जशी बदलेल तसा रेट बदलेल. आता तुम्ही बघा, हा लहान मुलांसाठी टी सेट आहे. हा मध्ये मध्यम आकाराचा, आपण डेली यूजला पण वापरू शकतो. आणि हे आहेत आपली कुंड्या. कुंड्यांमध्ये बघा किती प्राण्यांचे आकार आहेत, वेगवेगळ्या प्राण्यांचे शेप आहेत, यामध्ये कलर आहेत, साईज आहेत. हा बघा त्रिकोणी हँगिंग एक कुंडी आहे. यामध्ये तुम्ही पाणी ओतून मनी प्लांटही सोडू शकता. परत हे बघा इसेन्शियल ऑइलसाठी सुद्धा आहे. पिगी बँक आहे, ती इतकी क्यूट होती ना की काय बोलायला नको. हे बघा फ्लॉवर पॉट आहेत. फ्लॉवर पॉटमध्ये किती कलर आहेत, शेप आहेत बघा. एकदम व्हरायटी आहे इथं बघण्यासाठी. ऑइल बॉटल एक दाखवलेली आहे इथे. तुम्ही ऑइल बॉटल ती किचनमध्ये पण वापरू शकता. ती ऑइल बॉटल साधारण 200-250च्या घरामध्ये आहे. आणि ऑइल बॉटलसुद्धा एकदम सुरेख आहे, मला ती खूप आवडलेली होती. हे पॉट आहेत बघा, हे छोटे छोटे वाटे आहेत, त्या 100, 180, 120च्या घरामधल्या आहेत. आता मी ज्याला हात लावला आहे ना, त्यामध्ये तुम्ही त्या भांड्यामध्ये तुम्ही चटणी ठेवू शकता. हे जे आहे हा स्पून होल्डर आहे, जो तुम्ही किचनमध्ये वापरता. हे ट्रान्सपरंट ग्लास बघा, हे किती वेगवेगळ्या प्रकारचे होते. काही ट्रे आहेत आपण किचनवर ठेवू शकतो. तर ते ट्रे 130, 140. हे कप आहेत ना, हे 120चे आहेत. ही बघा केवढी मोठी कुंडी आहे. हा 350चा आहे. हे 550चे आहेत कप. तो ट्रे मगाशी दाखवला तो 350चा त्यांनी सांगितला. त्याच्यावर तुम्ही असे तेलाचं किचनवर असं ट्रे ठेवायला वगैरे, तेलाची भांडी ठेवायला वापर करू शकता. आणि हे सॉल्ट आणि मिरर पावडर ठेवण्याचं होतं.
लॅम्प आहे. चला आपण लॅम्प लावून बघूया. खूप सुरेख दिसतो. या लॅम्पची किंमत 280 ते 350 अशी आहे. यानंतर जो ऋतूच्या हातात बाऊल आहे तो 180चा आहे आणि समोर जो अजून एक छोटासा दिसतोय तो 120 रुपयाचा आहे. तर हा सूप बाऊल आहे. वेगवेगळ्या शेपमधला आहे, पण रेट बघा किती फरक आहे. इथे पॉट वेगवेगळ्या शेपमधले जरी होते तरी या पॉटचा एक फायदा होता, तुम्ही हा मायक्रोवेव्हमध्ये पण वापरू शकता असे हे पॉट होते. आणि डिश आणि बाउलसुद्धा वापरू शकता. आता हा ट्रे सर्विंग ट्रे आहे. हा बघा 350चा आहे. रेट थोडे कमी करतात ते. यामध्ये कलर बघा किती, व्हरायटी बघा किती आहे. हा सुद्धा तसाच आहे 350चा. अजून हा पानाच्या शेपचा आहे, थोडा वेगळा आहे. तर हे लॅम्प होते. हे लॅम्पची बघा 650 पासून किंमत होती ते 950 पर्यंत किंमत होती. वेगवेगळ्या शेपमध्ये साईजमध्ये असल्यामुळं याची किंमत वेगवेगळी आहे. ही भांडी मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सुद्धा थोडीशा प्रमाणात गरम करण्यापुरती चालतात. हे पिकल सेट आहे बघा, पिकल्स ठेवण्यासाठी. आणि ही छोटी कुंडी आहे आणि शेप बघा किती वेगळा आहे. 350चा लॅम्प आहे, छोटा लॅम्प. आणि जो मगाशी लॅम्प होता. आणि हे बघा ह्या बास्केट आहे ना फक्त 120 रुपयाच्या आहेत. आणि या बास्केट आहेत, यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता. आणि हे डिस्पेन्सर सेट. आणि हे बघा हे 250 रुपयाला, हे 300 रुपयाला, हे 200 रुपयाला. हे बाउल्स इथे 100-100ला. आणि हे बाउल तुम्ही कुठल्याही ठिकाणी वापरू शकता घरामध्ये. त्याच्या शेजारच्या दुकानात आलो आहे. तर अजून थोड्या वेगळे प्रकार आहेत बघा. ही चौकोनी भरणी आहे. आणि हे बघा सर्विंग पॉट आहेत. इथं सुरुवातीलाच बघा ह्या वेगवेगळ्या शेपच्या, रंगाच्या आणि साईज वाईज कुंड्या आहेत. कुंड्यांचे कलर अगदी सुरेख आहेत. म्हणजे तुम्ही जर तुमच्या फर्निचरला मॅचिंग करू इच्छिता तर नक्कीच इथून घेऊन जा. आणि शेप पण बघा, हा कप नाही आहे, हा तुम्हाला कप वाटेल पण कप नाही, कुंडी आहे. तर तुम्ही असे फॅन्सी मॉडर्न मॉड्युलर फर्निचरला यूज करू शकता. ही छोटीशी कुंडी बघा तुम्ही किचनमध्ये किंवा खिडकीमध्ये थोड्याशा जागेमध्ये लावू शकता. ही 90 रुपयाला अवघी. आणि या वरच्या आहेत बघा 120, 130, 140, 150च्या घरातल्या आहेत. यांना बघा शेप किती सुरेख आहे. या पण कुंड्याच आहे, फ्लॉवर पॉट आहे तिथे. ही बघा चपटी बसकी कुंडी आहे. त्याचप्रकारे हा फ्लॉवर पॉट बघा केवढीसा आहे, छोटूसा एकदम. ही काचेची पणती आहे, तर तुम्ही तेलाचे डाग लगेच घासू शकता. ही शोची घंटी आहे, ही वाजवायची नाही पण तुम्ही अशी लटकून ठेवू शकता. तर तुम्ही ख्रिसमसला ही घंटी जर हॉलमध्ये सजवली तर खूपच सुरेख दिसेल. ही चिमणी बघा, ही होल्डर एक प्रकारचा चिमणी, म्हणजे ही स्टिक करू शकता. ह्याच्यासाठी कुठेही ड्रिल करायची गरज नाही. आणि यामध्ये तुम्ही काहीही हँग करू शकता. ही कुंडी हँगिंग कुंडी आहे. त्याचप्रकारे हे चमचे बघा, काचेचे चमचे आहेत. हे जे लॅम्प आहे ना, हे लॅम्प मला वेगळ्या प्रकारचे इथे दिसलेत. चपटा स्टँडचे लॅम्प आहेत आणि चौकोनी लॅम्प आहेत. व्हाईट क्रोकरी आहे बघा. व्हाईट क्रोकरीमध्ये वेगवेगळे शेप आहेत आणि त्याच्यावर टेक्स्चर आहे. त्यामुळं व्हाईट जरी असली तरी ती दिसायला एकदम सुपर्ब, एकदम स्मूथ दिसती, एकदम दिसायला सुरेख वाटते. काही खाली डिझायनर पण आहेत. तुम्ही डिझायनर हव्या असतील, कलरफुल हव्या असतील तर त्यासुद्धा आहेत. इथे एक सगळ्यात मोठा मला फ्लॉवर पॉट दिसला, साधारण 2-2.5 फुटाचा असेल हा. आणि हा हॉलमध्ये एका कोपऱ्याला ठेवला ना तर एकदमच सुरेख दिसणार आहे. इथे बघा मातीची भांड्यांचा सेटसुद्धा वेगळाच आहे. शेजारीसुद्धा होता मातीच्या भांड्यांचा सेट. तर तुम्ही मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करू इच्छिता तर इथून भांडी घेऊन जाऊ शकता. हे ऑइल डिस्पेन्सर आहे. ह्याच्यामध्ये ऑइलच्या बाटल्या आहेत बघा. या होल्डर सकट आहेत. 950ला हा पूर्ण सेट आहे. आणि यामध्ये तुम्ही 3 प्रकारचे 3 ऑइल ठेवू शकता. हा बाउलचा सेट आहे बघा, 8,500चा आहे. 35 भांड्यांचा हा सेट आहे. यामध्ये डिश आहे, 2 सर्विंग बाउल, मोठे डिश, छोटे डिश, वाटी, चमचे आणि मिठाचा आणि मिऱ्याची पावडर ठेवायच्या 2 बाटल्या म्हणजे भरण्या, त्या या प्रकारे म्हणजे स्प्रिंकल्स करण्यासाठी. तर अशा प्रकारे आहे. सर्विंग बाउलसुद्धा आहे तिथे. सर्विंग बाउल्स 120 रुपयापासून पुढं आहेत. तर तुम्ही नक्की या दुकानाला भेट द्यायला विसरू नका. हे ओनर आहेत दुकानाचे आणि ओनर लोक इथंच दुकानाच्या मागच्या बाजूला राहतात. त्यामुळे सकाळी 7ला उघडतं. जोपर्यंत गर्दी असते साधारण 7-8 पर्यंत, तोपर्यंत दुकान उघडी असतात. तर तुम्ही इथं खरेदीला या वेळेमध्ये येऊ शकता. ती आहे. आणि हे कॉफी मग्गे आहेत बघा, 350 आहे.
तर इथे बघा वेगवेगळे कलरमध्ये आहेत आणि इथे बघा तुम्हाला दाखवते मी, हे 350च्या घरामध्ये आहेत. तुमच्या फर्निचरला तुम्ही मॅचिंग असं क्रोकरी इथं घेऊ शकता. आणि हे लॅम्प्स आहेत, लॅम्प आहे बघा, कितना 950 चा आहे. आणि कंदील, कंदीलची लाईट लाव बरं. बघा किती क्यूट दिसते, एकदम छान. दिवाळीमध्ये जार आहेत आणि जारचं सेट पण आहे, म्हणजे लहान आहे, मोठी आहे, सेम साईजमध्ये सुद्धा आहे. आणि कलर कॉम्बिनेशन खूप सुरेख आहे. शेप बघा गोल आहे, एकदम असा एकदम राऊंड शेपमध्ये हा असा आहे. साधारण असेच रेट आहे, 200, 250, 350. आता हा जग आहे बघा, पाण्याचा जग आहे. मी छोटावाला घेते म्हणजे मला हातात घ्यायला सोपा जाईल. आणि हे बघा तुम्ही अशा प्रकारे असं सुरेख असा जग आहे, पाणी भरपूर मावू शकतं यामध्ये. आणि हे शो पीस म्हणून सिंगलही छान दिसेल. यामध्ये बऱ्याच गोष्टी पण ठेवता येतात, बारीक सारीक कानातले वगैरे असे. आणि हे बघा किती गोड आहे, पिग्गी बँक. दुकान कसं वाटलं मला नक्की सांगा. दुकान आवडलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून दुकानदारांनाही तुमच्या कमेंट फार उपयोगी पडतात आणि त्यांनाही समजतं की त्यांचा माल सर्व लोकांना आवडतो आहे का, किंवा माझे ब्लॉग त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचत आहेत का. कारण की मी दुकानदार आणि तुमच्यामधला दुवा आहे. आणि तुम्ही जर मला सबस्क्राईब केलं, कमेंट बॉक्समध्ये कमेंट केलं, तर दुकानदारांनाही खूप छान वाटतं माझ्यासोबत संपर्क साधायला. आणि मलाही छान वाटतं की तुम्हालाही मी काहीतरी चांगल्या गोष्टी सांगू शकले. तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही रेग्युलर असताल आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि परत भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा नमस्कार.